असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मॅचला सुरुवात होत आहे। सावली विरुद्ध अनवळेवाडी या मॅचला होतोय प्रारंभ, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत या उद्घाटन समारंभामध्ये ऐकत होता। कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, तुषार जांभळे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता। आता आपण ओढी आणि पाहूया पहिल्या मॅचची रंगत। पहिला बॉल या हंगामातला प्रगतीपथावरती येतोय आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋषी शिंदे यांच्या हाती सोपवलेला आहे बॉल। बॅटिंग मध्ये आपण चर्चा केली तर साजन साळुंके आणि विवेक साळुंके ही सावली गावची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल प्रगतीपथावरती असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा गोलंदाजी मार्गवरतून ऋषी शिंदे पहिला बॉल प्रगतीपथावरती घेऊन येतील। 2025 च्या 26 च्या हंगामाला सुरुवात। पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, संयमाने खेळण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला। पहिला बॉल निर्धाव आलेला आहे या हंगामातला, परंतु या हंगामातला पहिला षटकार, पहिला चौकार, पहिली विकेट याची रंगत आता वाढू लागलेली आहे। अनेक क्रीडाप्रेमींमध्ये याची चर्चा तर रंगू लागली असेल की या हंगामातला पहिला षटकार कोण मारणार, पहिला चौकार कोण मारणार, पहिली विकेट कोण घेणार। गोलंदाजी मार्गवरतून अनावळेवाडीचा ऋषी शिंदे बॅटची आतली कडा बॉलने घेतले, यष्टिरक्षक आहेत, वेगाने फेकी केली आहे परंतु बॉल स्टॅन्डचा वेध घेत नाहीये। पहिली धाव या हंगामातली आलेली आहे। साजन साळुंके यांच्या बॅटमधून या हंगामातली पहिली धाव आलेली आहे। आठव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलने बॅटची आतली कडा घेतली, यष्टिरक्षक पाठीमागच्या बाजूला होते। जोपर्यंत बॉलला अडवतील, टाकतील, फेकी करतील तोपर्यंत फलंदाजांनी एक धाव धावून पूर्ण केलेली आहे। सावली टीमने आता स्कोरबोर्डचा श्री गणेशा केलाय। पहिली धाव सावली टीमला मिळालेली आहे। 2 बॉलचा खेळ समाप्त होतोय। बॉल क्रमांक 3 बॉलवर तयार। खोलवर टप्प्याचा बॉल, मिड ऑनचे खेळाडू आहेत परंतु त्यांनाही बीट करून बॉल आता लॉंग ऑनला आलाय आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव प्राप्त होते। सावली टीमने सुरुवात जर तुम्ही पाहिली असेल ना तर संयमाने केलेली आहे। दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत संयमाचा खेळ केलेला आहे। हंगामातली पहिली स्पर्धा आहे आणि प्रत्येकालाही जिंकायची आहे। बॉलर ऋषी शिंदे पुन्हा तयार। शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते बॅटिंग करताना, परंतु वेळेची अचूकता हा किती महत्त्वाचा घटक आहे आणि वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही। बॉल डॉट आलेला आहे। बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय स्ट्रायकर एंडला फलंदाज साजन साळुंके आहेत। क्षमता आहे, प्रतिभा आहे याही खेळाडूकडे। सावली टीमचे आक्रमक फलंदाज एका बाजूला ऋषी शिंदे यांचा दमदार मारा, फुलटॉस बॉल, त्याला प्रत्युत्तर देताना क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही। पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, हा पुन्हा टाकावा लागेल। या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी धावा धावून काढलेल्या आहेत। बीमरचा नो बॉल आहे, तो ऋषी शिंदे यांना पुन्हा टाकावा लागेल। 3 धावा आणि प्लस नो, अशा 4 धावा स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया। या गोष्टी प्रखरतेने ऋषी शिंदे यांना टाळाव्या लागतील। आतापर्यंत ऋषी शिंदे यांनी चांगली गोलंदाजी केली होती परंतु हा बीमरचा बॉल पुन्हा टाकावा लागतोय। फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल समोर खेळलाय, खेळाडू आहेत लॉंग ऑनला आणि अखेरकार बॉल अडवताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी या हंगामातला पहिला चौकार आलेला आहे। बॅटिंग करताना सावली टीम कडून विवेक साळुंके यांच्या बॅटमधून हा या हंगामातला पहिला चौकार येतोय। लॉंग ऑनला खेळाडू होते परंतु या बॉलने गुंगारा दिला लॉंग ऑनच्या खेळाडूला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे 4 धावेंसाठी। धावसंख्या पुढे सरसावत्याने जाऊन पोहोचलेली आहे। 10 धावा धावफलकावरती। स्ट्रायकर एंडला फलंदाज विवेक साळुंके बॅटिंग मध्ये तयार होतात। शेवटचे काही बॉल, ऋषी शिंदे राईट आर्म ओव्हर द विकेट। 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं की शरीरापासून हा बॉल फार दूर आहे, हा दिशाहीन बॉल आहे। पंच या ठिकाणी सांगतायत हेमंत कोळी सर, प्रदीप शिंदे सर, शशी साटम सर, हे ऑफिशियल पंच या स्पर्धेला आपण पाहत आहोत। कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं या स्पर्धेला। हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागतोय गोलंदाज ऋषी शिंदे यांना। हाई बॉल खोलवर टप्प्याचा आहे, खेळाडू आहेत मिड विकेटला, थोडीशी वाईडिश आहेत। बॉल पकडतील, उचलतील, टाकतील तोपर्यंत फलंदाजांना एक धाव धावून काढण्याची मुभा मिळाली। षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना
टीम सावलीने बनवलेल्या आहेत बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावा 12. चला यानंतरची मॅच टॉस साठी आपण रिपोर्टिंग करावी अशी विनंती आपण नंतर करूया. बॉल क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत आहे आणि गोलंदाजी मार्गवरती अनावळेवाडी या टीम कडून प्रसन्न. ओव्हर नंबर 2 प्रसाद ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात गोलंदाज प्रसाद यांनी दिशाहीन बॉलने केलेली आहे. दिशेवरचं नियंत्रण टप्प्यावरचं ताबा आता योग्य ठेवावा लागेल गोलंदाजी करताना. प्रसाद एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत अनावळेवाडी या टीम कडून. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय स्ट्रायकर जोडी जी सावली गावाची आहे. साजन साळुंके आणि विवेक साळुंके या जोडीने तळ ठोकला. एक चांगली पार्टनरशिप या जोडीमध्ये उभी राहिली आहे. बॉल आला त्याला सन्मान दिला. शेवटच्या क्षणी बाटचा चेहरा बॉलला दाखवला आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. एक पेक्षा अधिक काही मिळू शकणार नाही. दोन्ही फलंदाजांचा खेळ जर आपण पाहिलात तर सावध खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. फक्त एकच चौकार आला आणि त्यानंतर संपूर्ण धावा या फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज बॅटिंग मध्ये साजन साळुंके. पाठी ओढलेला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. लांबी कमी पडली आहे. खेळाडू बॉलच्या खाली येतील का आणि अखेरकार ऋषी यांनी हा धावता झेल पकडलाय. शरीरावरचं नियंत्रण डोळ्यांचा संयोग आणि हातांची ओंजळ या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला आणि हा झेल पकडला आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय सावली संघाला. साजन साळुंके आज मोठा खेळ नावाप्रमाणे करू शकले नाही. झटपट येत आहेत माघारी. बराचसा वेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केला होता परंतु या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही. लांबी कमी पडली. फटका फसला. जावं लागतंय साजन साळुंके यांना माघारी. सावली टीमला धक्का क्रमांक पहिला लागलाय तर अनावळेवाडी या टीमला पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे गोलंदाज प्रसाद यांनी. विघ्नेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आलेले आहेत. प्रतिभा आहे. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. संघाने एक गडी गमावलेला आहे आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश साळुंके सावली. शफल झाले. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट स्क्वेअर लेगला आता डीप वरतून खेळाडू बॉलवरती येत आहेत. सीमारेषेलगत चांगले क्षेत्ररक्षण केले परंतु फलंदाजांना 2 धावा काढण्यापासून क्षेत्ररक्षक रोखू शकले नाही. अगदी सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे 2 धावा फलंदाजांनी धावून पूर्ण केल्यात परंतु फटका जो होता ना तो अगदी उजव्या स्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे मनसुबे हेच होते की डीप स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग लॉंग लेगला खेळाडू नाहीयेत त्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सर्कलचं पहिलं षटक म्हणजे पॉवर प्ले संपल्यानंतर त्याची व्यूहरचना जर आपण क्षेत्ररक्षणाची पाहिली ना डीप स्क्वेअर लेग खेळाडू मिड विकेटला लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लाईन मिस करून बसतायत. बॅटिंग करताना फलंदाज विघ्नेश साळुंके यांच्यासाठी हा डॉट बॉल आहे. बॅटिंग करताना धावा कुटाव्या लागतील टीम सावलीला आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु एका बाजूला प्रसाद यांनी फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे 16. फटका तर खेळलाय. बॉल हवेत उभा राहिलाय. खेळाडू जाऊन पोहोचतील का तर नाही. बॉलचा पाठमोरा केला जाईल. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेचं रूपांतर हे फलंदाजांनी अगदी लगेचच दुहेरीमध्ये केलेलं आहे कारण क्षेत्ररक्षक लवकर जाऊन पोहोचू शकले नाही. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचले 18 धावा. धावफलकावरती येत आहेत. विवेक साळुंके मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांची चर्चा करत आहोत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. एका बाजूला विघ्नेश साळुंके क्रमांक 3 वरती येताना 4 धावांवरती बॅटिंग करतायत. प्रसाद पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट.
आणि पंचांनी कोणती हालचाल केली नाही, त्याच्यामुळे हा बॉल योग्य आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना सावली टीमने बनवलेले आहेत धावा 18, एक गडी बाद 12 बॉलच्या समाप्तीनंतर. आता शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे, पण टॉससाठी आमंत्रित करूया. यानंतरची मॅच क्रमांक 2 आहे सायडी आणि त्यांच्या विरुद्ध देवकल. या दोन्ही संघनायकांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. आपला टॉस इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी केला जाईल. यानंतरची मॅच देवकल विरुद्ध सायडी अशी होणार आहे आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. आपला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. खोलवर टप्प्याचा बॉल फटका खोदून काढलाय. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. फटका चांगल्या प्रकारे खेळला होता, कारण खोलवर टप्प्याचा बॉल म्हटलं की फलंदाजांना ताकद लावावी लागते आणि अशा प्रकारचा असणारा फटका. एक सिंगल धाव. महेश ओव्हर नंबर 3 अनावळेवाडी या टीम कडून. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट आलेला आहे. डॉट बॉलचा रेशिओ आता वाढतोय, म्हणजे कुठेतरी या गोष्टी आता बॅटिंग करताना सावली टीमला बदलाव्या लागतील. मोठ्या फटक्यांचा रेशिओ हा वाढवावा लागेल. इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल बॅटिंग मध्ये. दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु वेळेची अचूकता याही फटक्याच्या पाठीमागे नाहीये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. आता सावली टीमला धावसंख्येची जी भूक आहे ना, ती आता हळूहळू वाढवावी लागेल. आता इथून पुढे बॉल कमी शिल्लक राहतील. बॉलर पुन्हा तयार. हाई बॉल चांगलाच टाकलाय. लाईन मिस करून बससाय. डॉट आलेला आहे. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे तब्बल 20 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना टीम सावली. टॉस झाला होता. अनावळेवाडी या टीमने टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयावरती हा संघ आतापर्यंत खरा उतरलाय, परंतु सावली टीमला आपला दमखम दाखवावा लागेल. मोठा टोला खेळण्याचा प्रयत्न आणि अखेरकार लॉंगॉनला खेळाडू आहेत, परंतु लॉंगॉनला क्लिअर करत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. या हंगामातला पहिला षटकार आलाय. बॅटिंग करताना फलंदाज विवेक साळुंके यांच्या बॅटमधून हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. या हंगामातला पहिला चौकार आणि पहिला षटकार जर कुणी मारला तर नावाची दखल घ्यावी लागेल. सावली गावच्या विवेक साळुंके यांनी हा कारनामा मैदानाच्या आतमध्ये या हंगामाला केलाय. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. महेश तयार. हाई बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का. लांबी कमी पडली आहे. 2 आले, परंतु 2 खेळाडूंमध्ये झुंबड उडाली. कॉलिंगचा स्पष्ट अभाव जाणवला आणि त्यानंतर पहा बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती असेच खेळाडू आता आउट होऊन माघारी येत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. विवेक साळुंके अखेरकार माघारी. एक मोठा फटका आला होता, त्यानंतर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आहे 28 धावा 28. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करणारी टीम सावली. एक जमेची बाजू होती की विवेक साळुंके मैदानाच्या आतमध्ये होते, मोठे फटके खेळत होते, परंतु फटका फसला, झेल सुटला आणि त्यानंतर विवेक साळुंके हे धावचीत झाले. आता जड पावलांनी ते माघारी जात आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला सायडी आणि त्यांच्या विरुद्ध देवकल यानंतरची मॅच आहे. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. विनायक साळुंके मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती. एका बाजूला नितीन गोलंदाजी मार्ग वरती. आल्या पावली. हा बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. मिळाला मोका. दिलाय बॅटिंग करताना विनायक साळुंके यांनी या बॉल वरती ठोका. बॉल सीमा पार. षटकार. सावली गावचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये येतो काय. पहिला बॉल फेस करतो काय आणि तो बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवतो काय षटकारासाठी. परंतु एका बाजूला आता नितीन शिंदे यांनी आपला दमखम दाखवला. आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी लकब या बॉलच्या पाठीमागे दाखवली आणि विनायक साळुंके यांचा डाव उधळून लावला आणि या बॉलच्या पाठीमागे दिलाय विनायक साळुंके यांना परतीचा इशारा. धक्का क्रमांक लागलाय सावली टीमला 3रा.
विनायक साळुंके यांनी मैदानाच्या आतमध्ये येताना एक मोठा फटका खेळला. धावसंख्या वाढवणारा तो फटका होता, परंतु दुसऱ्याच बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण करायला गेले, परंतु एका बाजूला नितीन शिंदे यांच्या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. क्रमांक आता 5 वरती मैदानाच्या आतमध्ये अशोक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बॉलर तयार. नितीन शिंदे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, कासपाटर परिसरातील खेळाडू आहेत, येतील, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी आहे आणि या जरीतून बॉल चालाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली आहे सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या वाढवणारा चौकार, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 38 धावा 38. नितीन शिंदे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत, आनावळेवाडी गावचे, परंतु एका बाजूला मधल्या फळीतली एक चांगली जोडी बॅटिंग करते सावली टीमसाठी. एका बाजूला विघ्नेश, दुसऱ्या बाजूला आहे अशोक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फटका खेळलाय डीप कव्हरला, प्रोटेक्शन नाहीये, खेळाडू धावतायत, बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि अखेरकार बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार फरार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. डीपला प्रोटेक्शन नव्हतं, एक चांगला फटका फक्त 30 यार्डला क्लिअर केला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. शेवटपर्यंत खेळाडू बॉलला अडवण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिले, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली. धावसंख्या 42. तिसरा चौकार या षटकातला थोडंसं महागडं षटक आहे. बॅटची कडा घेणारा हा बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय. फ्लाय स्लिपला खेळाडू. 360 अंशाचं मैदान आहे आणि 360 अंशाचं मैदान म्हटलं की तुम्ही चौफेर बॅटिंग करू शकता. शेवटच्या काही बॉलचं केस शिल्लक. चला सायळी आणि देवकल आपण आलात का? इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होत आहे, आपण रिपोर्टिंग करा. टीम सायळी आणि टीम देवकलला विनंती करूया. आपटलेला बॉल पाठी ओढलाय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धाव पूर्ण होईल का तर नाही. प्रथम बॅटिंग करताना टीम सावलीने बनवलेले आहेत 43 धावा, त्यामुळे आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत. अनावळेवाडी या टीमला 44 धावा आणि या धावांचा सावली टीमला करायचा आहे विजयासाठी बचाव. अशा प्रकारचं धावसंख्येचं गुणोत्तर असणार आहे सत्र क्रमांक 2 साठी. एका बाजूला सायडी आणि त्यांच्या विरुद्ध देवकल हा टॉस या ठिकाणी होत आहे आणि आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात आपल्या सर्वांचे लाडके समालोचक आकडे तज्ज्ञ आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत आहोत. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल टीम सायळी, त्यांच्या विरुद्ध देवकल. या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत आणि मी विनंती करेन की आमच्या असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीकांतजी आहिरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. स्पर्धा खूप चांगली आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 4चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2. एका बाजूला DCC बॉयज देवकल, त्यांच्या विरुद्ध श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडी. या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत आणि कॉइन स्पिन करण्यासाठी आम्ही विनंती करतोय की आमच्या असोसिएशनचे सेक्रेटरी श्रीकांतजी आहिरे यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. कॉल कोण देणार? देवकल टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. काटा असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच छापा आलाय. टॉस जिंकलाय सायडी टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणारा हा 4 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? कमीत कमी 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल या स्पर्धेबद्दल की 2025-2026 या टेनिस बॉल क्रिकेट सीझनमधील ही पहिलीच टुर्नामेंट असोसिएशनच्या नावाने खेळवली जातील? कशा प्रकारच्या भावना आहेत आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा असोसिएशनची नाही, आपलीच आहे आणि असोसिएशन आपलंच आहे आणि दरवर्षी नेहमी म्हणजे असोसिएशनच्या स्पर्धेनं सुरुवात होते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक असोसिएशनमध्ये असं असतं असं नाही, पण आपल्या असोसिएशननं ते सातत्य नेहमी ठेवलं आहे आणि आपली कमिटी याच्यावरती नेहमी चांगलं काम करत असते आणि सर्व संघांची पण चांगली साथ असते. आपले स्पॉन्सर्स असतील त्यांची पण साथ असते
आणि अशा स्पर्धा या इथून पुढच्या पण स्पर्धा आपल्या नेहमी म्हणजे आत्तापर्यंत सक्सेसच झालेल्या आहेत, इथून पुढे पण व्हाव्यात, ह्या शुभेच्छा असतील आमच्या केदारेश्वर क्रिकेट क्लब सायळी यांच्याकडून. थँक्यू सो मच. देवकल टीम, टॉस तुम्ही गमावला आहे, मॅच अजूनपर्यंत गमावलेली नाही आहे. 4 षटकांचा सामना आहे, टॉस तुम्ही गमावला आहे, बॅटिंग करायचे. प्रतिस्पर्धी संघाने सांगितले कमीत कमी धावांपर्यंत आम्ही त्यांना थांबवू शकतो, पण तुम्ही कितीपर्यंत मजल मारू शकता? आम्ही 40 पास करू शकतो. 40 धावा या मैदानावरती डिपेंड्स करण्यासाठी पुरेशा असतील असं तुमचं म्हणणं आहे. परंतु या स्पर्धेबद्दल काय सांगाल की 360चं मैदान आहे आणि चमचमत्या ट्रॉफीज देखील आहेत. असोसिएशन कमिटीने जी मेहनत घेतली आहे त्यांच्याबद्दल 2 शब्द काय सांगाल? तिकडे बघा. कमिटीचं सांगण्याबद्दल तर असं एकदम उत्तम नियोजन आपलं, आणि मला वाटतं आपल्या सातारा भागात ही पहिली टुर्नामेंट आपली असतील, त्यामुळं सांगण्याबद्दल काही टेन्शनच नाही. नेम कमिटी तर आपली काही दरवर्षी फिक्स, म्हणजे सांगण्याबद्दल तर त्यांना उत्तमच आहे सगळ्यांचं. शेवटचा प्रश्न असेल की या स्पर्धेची उत्कंठा लागली होती का आणि या सीझनची देखील उत्कंठा लागली होती का? हो, भरपूर लागली होती. महिन्यापासून आम्ही वाट बघत होतो कधी चालू होते सीझन आपलं. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. टॉस कोणी जिंकला? टॉस जिंकलेला आहे सायरी टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच आणि आवाज ऐकूया निलेशजी मर्डेकर सर यांचा. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकत आहोत, सातारा टेनिस बॉल आणि कासपठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, तुषार जांभळे सरांचा आवाज आपण आतापर्यंत टॉसमध्ये ऐकत आहोत. मॅचला होते सुरुवात. 44 धावांचं लक्ष. एका बाजूला पाठलाग, दुसऱ्या बाजूला बचाव. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. एका बाजूला स्ट्रायकर जोडीमध्ये महेश, दुसऱ्या बाजूला नितीन शिंदे. हे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनावळेवाडी या टीमच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. षटक क्रमांक 1 साठी साजन साळुंके, सावली गावचे ऑलराऊंडर खेळाडू. बॉल क्रमांक पहिला प्रगतीपथावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल क्षेत्ररक्षक मिडॉन बॉलच्या खाली आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय. धावसंख्येचा पाठलाग करताना अनावळेवाडी या टीमला फलंदाज महेश माघारी. पहिल्या बॉलच्या पाठीमागे आक्रमण फसलं. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो, परंतु तो पर्याय येत आता इथे फसलेला आहे आणि अनावळेवाडी या टीमला धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आक्रमण फसलं. मिडॉनचे खेळाडू चांगल्या रीतीने बॉलच्या खाली गेले, चांगल्या प्रकारे कॅच हा पकडला आणि आपलंही योगदान या विकेटमध्ये दिलंय. अनावळेवाडी या टीमला धक्का क्रमांक पहिला लागलाय. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अनावळेवाडी या टीमला अडचणीमध्ये आणलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. चला थोडीशी आपण घाई करूया कारण थोडासा विलंब झालेला आहे, त्यामुळे आपण सर्व खेळाडूंना विनंती करूया की आपण आयोजन समितीला काय देऊ शकतो, तर तो आपला अमूल्य वेळ आहे. त्यामुळे आता आपण सर्वच खेळाडूंना इथून पुढे विनंती करूया की जेवढ्या जलद गतीने आपल्याला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळूया. जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल तेवढा वेळ आपण वाचूया. बॉलर तयार. साजन साळुंके, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाय बॉल मिडॉनलाच खेळलाय. खेळाडू आहेत त्यांना बीट करून बॉल आता पाठीमागच्या बाजूला चाललाय. अडवण्याचा प्रयत्न, त्यानंतर फुटबॉल स्टाईलने बॉलला सीमारेषेलगत अडवलंय. काही धावा धावून काढण्याची मुभा ही फलंदाजांना मिळाली. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऋषी आलेले आहेत. हे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनावळेवाडी या टीमचे बॅटिंगसाठी आलेले आहेत. प्रतिभा आहे, परंतु साजन साळुंके यांनी जो पहिला बॉल टाकला तो जबरदस्त होता. त्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाली. त्यानंतर बॉल क्रमांक 2 टाकला तर बॉल क्रमांक 3. बॉल थोडा वेळ हवेत आहे. कोण येणार? पॉइंटचे खेळाडू आलेले आहेत बॉलच्या पाठीमागे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करताना ज्यावेळेस टीम सावलीने बॅटिंग केली होती, पॉवर प्ले मध्ये सावली टीमला फक्त 2 चौकार मिळाले होते. त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल बॅटिंग करताना अनावळेवाडी या टीमला. एका बाजूला ऋषी, एका बाजूला नितीन शिंदे ही जोडी. लाईन मिस करून बसले. जागेवरतूनच फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. बॉल थोडंसं पुढे सोडला. म्हणजे गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता आता प्रखरतेने मैदानाच्या आतमध्ये साजन साळुंके यांनी दाखवलेली आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळ्या प्रकारे टाकावा लागतो आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये साजन साळुंके यांनी केलेला आहे. बांधून ठेवलंय ऋषी सारख्या फलंदाजाला. ऋषी बॅटिंग करतात वैयक्तिक 3 वरती. षटकातले शेवटचे काही बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सोडलाय कमी गतीचा बॉल, हवेत आहे. बॅकअपला खेळाडू येतील. एक टप्पा बॉलला फील्ड केलं जाईल, बॉलची फेकी केली जाईल.
एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. नितीन शिंदे आज कशा प्रकारचा खेळ करणार, कारण पॉवर प्ले मध्ये अनावळेवाडी या टीमला अवघ्या धावा किती मिळाल्यात तर अवघ्या 4 मिळालेल्या आहेत. टार्गेट कितीच आहे तर ते 44चा आहे. षटकातला शेवटचा बॉल साजन साळुंके लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलवरती आक्रमण केलंय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार लांबी पडली कमी. जावं लागेल नितीन शिंदे यांना माघारी. मोठ्या विकेटचं पतन. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे अनावळेवाडी टीम मध्ये असे खेळाडू म्हणजे नितीन शिंदे यांना जावं लागतंय माघारी. प्रतिभा होती परंतु फटका फसला आणि या महत्वाच्या मॅच मध्ये जात आहेत माघारी. सातत्याने क्रिकेट खेळतात, मग घनसोलीचं क्रिकेट असेल किंवा एक गाव आकाराचं क्रिकेट अनावळेवाडी या टीमचं असेल, परंतु आता माघारी जात आहेत. आज मोठ्या अपेक्षा होत्या अनावळेवाडी या टीमला. नितीन शिंदे मोठ्या विकेटचं पतन होत आहे. संघ पुन्हा एकदा अडचणीच्या पेचामध्ये आता अडकलाय. अनावळेवाडी संघ धक्का क्रमांक लागलाय दुसरा. षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. धावसंख्या अवघी 4 आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामुळे आता इथून पुढे अनावळेवाडी या टीमला हवी एक पार्टनरशिप. आज ऋषी कशा प्रकारचा खेळ करतील हे पाहावं लागेल, कारण ज्या प्रकारचा खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 धावांचा केलाय. क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. फटका हवेत खेळला होता. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप फार महत्वाची आहे अनावळेवाडी या टीमसाठी. एखादी पार्टनरशिप उभी करणं हे तितकंच महत्वाचं आहे. 44 धावांचं प्रत्युत्तर देत असताना चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव खर्च केली आहे. गोलंदाजी मार्गवरती सावली टीम कडून अमर. पहिलं षटक साजन साळुंके यांनी चांगल्या प्रकारे हाताळलं. फार कमी धावा दिल्या. 2 फलंदाज माघारी पाठवले. आपटलेला बॉल खेळाडू आहेत. मिड ऑनला बॉलची फेकी होते तत्परतेने आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज माघारी. तिसरा फलंदाज अनावळेवाडी या टीमचा कोसळतोय. असं म्हणतात संकट ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस 4ही बाजूने येतात. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी माघारी जातोय. अनावळेवाडी या टीमला धक्का क्रमांक 3रा लागलेला आहे, परंतु या संकटातून मार्ग काढावा लागेल. ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून विजयाच्या वाटा शोधाव्या लागतील. परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाही, तर या बिकट परिस्थितीवरती आता मात करावी लागेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद येत आहेत बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये शफल झाले. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. अंपायर कॉल नो आहे. चक्क गोलंदाज म्हणून या ठिकाणी आढळलेले आहेत. गोलंदाजी करताना गोलंदाज अमर. पॅनल्टीच्या आता 3 धावा आहेत. नोची 1 अशा 4 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. पॅनल्टीच्या 3 आहेत. नो +3 अशा 4 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. आणि गोलंदाजी करताना अमर यांना थांबवलेलं आहे आणि त्यांचे उर्वरित बॉल आता हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दिनेश साळुंके यांना बोलवलेलं आहे. म्हणजे एक जमेची बाजू या धावा आहेत अनावळेवाडी या टीमसाठी. 44 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे, परंतु दिनेश साळुंके गोलंदाजी मार्गवरती येत आहेत अनुभव ज्यांच्या गाठीशी. उजव्या स्टिच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. दिनेश साळुंके एक फिरकी गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल फलंदाजाच्या शरीरापासून दूर नेलाय. पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिनेश साळुंके तयार. बॉल हवेत खेळलाय. खेळाडू 2 आहेत सीमारेषेलगत आणि अखेरकार सीमारेषेलगत हा कॅच पकडलाय, परंतु बॉलची फेकी करावी लागेल कारण नो बॉल असल्यामुळे फ्री हिट कंटिन्यू होती आणि या फ्री हिट
च्या फटक्यावरती धाबा तब्बल अंकित केलेल्या आहेत 2. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचली आहे 12 धावा धावफलकावरती. दिनेश साळुंके गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. फिरकी गोलंदाज लेग स्पिनर आहेत, गोलंदाजी मार्कवरून तयार. चांगला बॉल टाकलाय, उजव्या स्टिचच्या बाहेर नेलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलला चांगल्या प्रकारे टर्न केलंय, स्पिन केलंय, डॉट आलाय, बांधून ठेवलंय बॅटिंग करताना फलंदाजांना. दिनेश साळुंके पुन्हा तयार. याही बॉलवरती फटका खेळलाय. खेळाडू पुन्हा बॉलच्या खाली येतील का नाही, आता प्रेक्षक बनतील. बॉल पाठवलाय सीमारेषच्या पलीकडे. या बॉलची उडान अनावळेवाडी या टीम साठी होता. बॅटिंग करताना 6चा लगान, बॉल सीमा पार, षटकार. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. आणि मैदानाच्या आतमध्ये जर विजय मिळवायचा आहे तर या सर्व परिस्थितीवरती मात करावी लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. एक मोठा फटका आलाय. निश्चित अनावळेवाडी या टीमच्या आशा थोड्याशा पल्लवी झाल्या असतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 धावांचं प्रति उत्तर देताना धावसंख्या 18. दिनेश साळुंके पुन्हा तयार. लालसा दिली आहे, फ्लाइटेड डिलिव्हरी होती, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू येतील का आणि नाही. बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धावींसाठी लालसा दिली होती, फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि त्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावींसाठी एक चांगला फटका होता. वेळेची अगदी चांगली अचूकता होती, टायमिंग अगदी योग्य होतं. फुल टॉसला अगदी चांगल्या प्रकारचा न्याय दिला. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल आता 22 धावा, म्हणजे अर्धा टप्पा पूर्ण केलाय. अर्धा टप्पा अजूनही बाकी आहे. चला थोडीशी घाई करूया. म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे जी 11ची सरासरी हवी आहे ती या ठिकाणी कायम ठेवलेली आहे बॅटिंग करताना अनावळेवाडी या टीमने. म्हणजे इथून पुढे देखील त्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल याचा विचार प्रखरतेने सावली टीमला करावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती ओमकार साळुंके आलेले आहेत षटक क्रमांक 3 साठी. ज्यांच्या नावाने हा संघ क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळतो ते गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. ओमकार साळुंके गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी सोडून दिलेला बॉल. पंचाने सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, दिशाहीन आहे. षटक क्रमांक 3 हे दोन्ही संघांसाठी फार महत्वाचं आहे. जो संघ या षटकामध्ये चांगली कामगिरी करेल त्या संघाची बाजू या मॅचवरची पकड जी आहे ती मजबूत होईल. त्यामुळे या षटकामध्ये बॅटिंग असो किंवा बॉलिंग तुम्हाला चांगली करावी लागेल. ओमकार साळुंके तयार. चांगला बॉल पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत. बॉल थोडासा पाठी ओढला, शरीरापासून थोडासा दूर टाकला. म्हणजे अशा प्रकारचं मिश्रण या बॉलच्या पाठीमागे ओमकार साळुंके यांनी अंमलामध्ये आणलं आणि फलंदाजाचे डावपेच उधळून लावले. डॉट आलाय. बॉल क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट. हाई बॉल पुढे सोडलाय, लाईन मिस करून बसलेत फलंदाज. डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल अनावळेवाडी या टीमचं प्रेशर वाढवणारे आहेत. 2 बॉल चांगल्या प्रकारचे हाताळलेले आहेत. पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर ओमकार साळुंके यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु फलंदाजांनाही चांगली बॅटिंग आता करावी लागेल. मॅचला जर कराटणी द्यायची आहे तर चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु ते ओमकार साळुंके यांची धारदार गोलंदाजी आणि हा आणखीन एक बॉल डॉट आलाय. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आता फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. हीच ती वेळ आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता असतो. आणि आज फलंदाजांना त्या संधीचं सोनं करावं लागेल. समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. लॉंग ऑफ बॉल पर्यंत जाऊन पोहोचतील. एक सिंगल धाबे बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आता फार वेळानंतर पुढे सरसावतीये. 24 धावा धाव फलकावरती येत आहेत. म्हणजे इथून पुढे अजूनही 21 बनवायचे आहेत आणि येणारे बॉल शिल्लक किती आहेत तर तब्बल 8. 8 बॉल 21 ची गरज. गिअर बदलावा लागेल बॅटिंग करताना. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक फार दूर वरतून बॉलच्या खाली येतील का आणि आले आणि पकडला कॅच. ओमकार साळुंके यांनी अनावळेवाडी या टीमला आणखीन एक धक्का दिलाय.
महत्वाच्या क्षणी आणखीन एक फलंदाज माघारी. 7 बॉल आता 21 ची गरज. आतापर्यंत एकच धाव आणि ती एक धाव ही दिशाहीन बॉलची आहे. बाकीची गोलंदाजी 5 बॉलच्या पाठीमागे ओमकार साळुंके यांनी अप्रतिम केलेली आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये एक चांगला निखार आलाय, परंतु फलंदाजांना अजूनही मुभा आहे, संधी आहे, या मॅच मध्ये लढू शकतात आणि आज लढावं लागेल. 7 बॉल 21. जगदीश दादा केरेकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सांडवली गावचे आहेत आपण, त्यांचंही या असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. आणखीन एका विकेटचं पतन, विकेटची पतझड थांबायला तयार नाहीये. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात आहेत. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत अनावळीवाडी या टीमला धावा 21. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या काही धावा दिलेल्या आहेत टीम अनावळीवाडी या टीमने, त्याच कुठेतरी आता इथे पूर्ण करायच्या आहेत. शेवटच्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला असेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता इथून पुढे 21 धावा गोळा करायच्या आहेत. येणारे 6 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 21 धावा. घायल तो यहार परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत, परंतु आता या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. 6 बॉल 21 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी हे युवा खेळाडू अनावळेवाडीचे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. 6 बॉल 21. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, अंपायर कॉल वाईड. आता येणारे 6 बॉल 20 ची गरज. आज या युवा खेळाडूंना संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल, परंतु गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटक. संस्कार एक लेदर बॉल क्रिकेटचे खेळाडू आहेत, परंतु फलंदाज युवा आहेत अनावळेवाडी गावचे. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट आलाय. कोणतीही 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. येणारे 5 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा इथून पुढे 20. आज खेळाडूंना स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल, हीच ती वेळ आहे. फलंदाज तयार सायकर एंडला. पाठीमागच्या बाजूला एका वेगळ्या धाडणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण फुटके आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या बॉलच्या पाठीमागे वेळेची अचूकता नव्हती. हा फटका खेळताना म्हणजे कुठेतरी थर्ड मॅनला वगैरे किंवा फाईन लेगला हा फटका खेळायचा होता, परंतु डॉट येतोय. 4 बॉल 20. मॅच अजूनही जिवंत आहे अनावळेवाडी या टीमसाठी. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, आता 19 बनवावे लागतील. येणारे बॉल 4. मॅच अजूनही जिवंत आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवावा लागेल. विजयाचा घाट पार करायचा तर गिअर बदलावा लागेल. मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालावा लागेल मैदानाच्या आतमध्ये अनावळेवाडी या टीमला. 8व्या बॅटने तर फटका खेळलाय. खेळाडू जाण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. मॅच जिवंत ठेवणारा हा चौकार आलाय अनावळेवाडी या टीमसाठी. संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार येतोय. धावसंख्या 30 म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 14. येणारे बॉल शिल्लक किती आहेत तर 3 बॉल 14. मॅच जिवंत आहे. या चौकाराने आशा थोड्याशा पल्लवित झाल्या असतील अनावळेवाडी या टीमच्या. पाठीमागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये बॉल विसवलाय. विघ्नेश साळुंके त्या ठिकाणी होते. आणखीन धक्का लागलेला आहे. टीम अनावळेवाडी या टीमला आता 2 बॉल 14 ची गरज आहे. जो संघ आता प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. अजूनही 14 धावा हव्या आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत तिथून पुढे आता 2, परंतु शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील. 2 बॉल 14 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बॅकफूट वरती गेले, त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज माघारी आणि शेवटचा बॉल आता शेष आहे. एकाही फलंदाजाला मोठा खेळ करता आला नाही. बॅटिंग करताना ऋषी यांनी एक चांगला खेळ केला, परंतु त्यानंतर जो खेळ व्हायला हवा होता
अखेरकार हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे टीम सावलीने. त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि अनावळेवाडी या टीमला आपण शुभेच्छा देऊया पुढील स्पर्धांसाठी आणि त्यांचेही मनपूर्वक आपण आभार मानूया. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा काय आमच्यापर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. आपलंही या असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आपलंही मनपूर्वक आभार. आणि यानंतर आपण आता प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी अनाऊन्स करूया.